जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते. तो दवाखान्यात जातो. माणूस, डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का? डॉक्टर, हो येतात की, कशाला घालायचे आहेत? माणूस, ही घ्या चप्पल, हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या. पेशंट, डॉक्टर 2 वर्षाआधी मी आजारी पडलो होतो. डॉक्टर, मग आता? पेशंट, तुम्ही आंघोळ करू नका बोलला होता. आज इथून जात होतो तर विचार केला तुम्हाला विचारून जाऊ की आता आंघोळ केली तर चालते का? आयुष्य कितीतरी वेळा पाय डगमगले, कितीतरी वेळा पडलो, पण हिंमत कधी हारलो नाही. पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, वेटर अजून एक किंगफिशर घेऊन ये. मुलगा, सर माझा प्रॉब्लेम आहे. शिक्षक, कसला प्रॉब्लेम? मुलगा, सर मला म्हणता येत नाही. शिक्षक म्हणाला की आता म्हटलास की आता मुलगा, सर तलवारीतला नाही, तमाळातला 2 जुने विनोद आहेत, कदाचित तुम्हाला माहीत असतील. विनोद खन्ना, विनोद कांबळी. रमेश, अरे तू ऑपरेशन करायच्या आधी हॉस्पिटलमधून का पळून आलास? सुरेश, नर्स सारखी बोलत होती की घाबरू नकोस, हिंमत ठेव, छोटं ऑपरेशन आहे, होऊन जाईल. रमेश, मग ह्यात काय घाबरण्यासारखं? काय होतं? खरं तेच सांगत होती ना. सुरेश, अरे वेड्या, ती मला नाही, डॉक्टरला बोलत होती. एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते आणि 3 दिवसांनी परत घरी येते. वडील रागाने, आता काय हवं आहे? मुलगी, बारीक पिनचा चार्जर. लव्ह मॅरेजमध्ये आपण आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करतो आणि अरेंज मॅरेजमध्ये आपण दुसऱ्याच्या प्रेयसीबरोबर लग्न करतो. एक दारुडा दारू पिऊन गेला आणि मरता डायलॉग मारून गेला. दारू तो ब्रँडेड पिता था, पण साला लिव्हरही खराब निघाला. मलाही वाटते माझ्या आयुष्यात कोणीतरी असे असावे जो मला ब्लँक चेक देऊन म्हणेल, खाली सही केली आहे, तुला हवी ती रक्कम भर आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा चालता हो. दिल्लीत सकाळी दाढदुख्यामुळे एक भयानक दुर्घटना. 3 मैत्रिणी ATMच्या लाईनमध्ये उभ्या. नंबर आल्यावर कळालं की ते देशी दारूचं दुकान आहे. एक मतदार, EVM समोर बराच वेळ उभा असतो. मतदान अधिकारी विचारतो, काय झाले, तुम्ही इतक्या वेळ का लावला आहात? मतदार म्हणतो, तसं नाही, ते रात्री कुणी पाजली, त्याचं नाव आठवत नाही. सगळ्यात जास्त गोंधळलेल्या अवस्था त्यावेळी होते जेव्हा 99चा रिचार्ज केल्यावर ₹1 घेण्यासाठी तिथं थांबावं की नाही कळत नाही. इंजिनिअरिंग करून पण जॉब मिळाला नाही म्हणून MPSCचा क्लास लावला आणि त्या क्लासमध्ये पोरगी पटली. वय मी लाभार्थी, हे माझं संस्कार आहे. बायको, तुम्ही नेहमी माझ्या माहेरच्यांबद्दल वाईट का बोलता? जे काही बोलायचं असेल ते मला बोला. नवरा, हे बघ, TV खराब होता तेव्हा आपण TVला काही बोलतो का? शिव्या तर कंपनीलाच देतो ना. गिरायक, iPhone 10 किती रुपयांना आहे? सेल्स कर, ₹1.5 लाख आहे. तुम्ही पैसे कसे देणार? कार्डने देता का रोख देता? गिरायक, किडन्या स्वीकारता का तुम्ही? WWE पण विचित्रच खेळ आहे. सगळे ब्लेडसाठी भांडतात आणि पॅन्ट तर कोणीच घालत नाही. आई, चिंटू काय करतो आहे? चिंटू वाचत आहे. आई, काय वाचत आहे? चिंटू, आई, तुझ्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस. पती, आज तू मला विसराळू नाही म्हणू शकत. आज तूही तुझी छत्री बसमध्ये विसरली होतीस आणि मी तुझ्या दोघांच्याही छत्र्या घेऊन आलो. पत्नी, पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या. बाई, चंप्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला? चंप्या, बाई, मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं. बाई, काय, हे शक्य कसं आहे? चंप्या, खरंच बाई, तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा, तिलासुद्धा उशीर होत होता. आम्ही दोघेही पळत होतो आणि पळता पाहिलं की रस्त्यात एक माणूस मेलेला होता. रस्त्यावर एका जाड बाईला बघून मुलगा थांबला. बाई, मला बघून थांबलास का? मुलगा, मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलं आहे की जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून. न्यायाधीश संताला, उद्या सकाळी 5 वाजता तुला फासावर लटकवले जाईल. संत न्यायाधीशांना, हा न्यायाधीश संताला,
तू एवढा का हसतो आहे संताप परत न्यायाधीशांना. मी तर सकाळी 8 वाजेपर्यंत झोपत असतो. शीला: मी काल माझ्या नवऱ्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुलीबरोबर पाहिलं. टीना: मग तू त्याला पकडलंस का? शीला: कसं पकडणार, मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमाला गेले होते. चा तास चालू होता. सरांनी उंदरांच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली. पुन्हा तोच प्रकार. सरांनी पदार्थ बदलून पाहिले. उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. सर, यावरून हे सिद्ध होते की या जगात भुकेपेक्षा मोठे काही नाही. एवढ्यात पक्या ओरडला. सर, एवढे पदार्थ बदललेत, एक वेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना. मुलगी: माझा मोबाईल आता आईकडे असतो. मुलगा: तुझ्या आईने पकडलं तर? मुलगी: तुझा नंबर मी लो बॅटरी नावाने सेव्ह केला आहे. तुझा फोन आला की आई बोलवते. लो बॅटरी झाली, मोबाईल चार्ज कर. पक्या: शर्ट शिवण्यासाठी एखादं शिवण्यासाठी चांगलं कापड दाखवा. दुकानदार: प्लेन मध्ये दाखवू? पक्या: नाही, हेलिकॉप्टरमध्ये दाखवा. शेंबड्या: भैताड तोंडाच्या इथंच दाखव. मुली बघण्याच्या वेळेस सासूच्या मागण्या: मुलगी सुंदर असावी, श्रीमंत असावी, सुशिक्षित असावी, घरातील सर्व कामकाज येता यावेत. मुलीच्या मागण्या: सासूबाई फोटोमध्येच असाव्यात. चंप्या प्रथमच विमानात बसतो. तेथील एअर हॉस्टेसला पाहून जाम खुश होतो. चंप्या एअर हॉस्टेसला: तुमचा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे. एअर हॉस्टेस चंप्याच्या थोबाडीत ठेवून देते. आता तर कमालच झाली, तुमच्या सवयी पण माझ्या बायकोसारख्याच आहेत. प्रवीण: मी काल बाजारातून कपडे धुण्याचा साबण. मुलगी: स्वतःहून पटली तर चमत्कार, मित्रांनी पटवून दिले तर उपकार, घरच्यांनी बघून दिले तर संस्कार, आणि आपण पटवून नेली तर हाहाकार.